वेलकम टू पोस्ट मार्केट ॲनालिसिस ट्रेडिंग विथ सेड यूट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण हे साठीच्या गेम प्लॅन होमवर्क करायचं आहे सगळ्यांनी. फ्रायडेला जे मार्केटचं प्राईस ॲक्शन होतं त्यावरून आपण इम्पॉर्टंट लेवल्स, बाय साईड एंट्री कुठं असेल, सेल साईड एंट्री कुठं असेल, टार्गेट आपण कुठे ठेवणार आहे, हे सगळं होमवर्कमध्ये कवर करणार आहे. तर त्यामागचं लॉजिक पण मी या व्हिडिओमध्ये सगळ्यांना सांगत जाईन. तर माझ्यासोबत सगळ्यांनी सुरू करा. आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मार्केटसाठीचे प्रेडिक्शन, बाय साईड एंट्री लेवल कुठं असणार आहे, सेल साईड एंट्री लेवल कुठं असणार आहे आणि त्यामागचं लॉजिक. तर सगळ्यात पहिला एक लर्निंग पॉईंट तुम्ही सगळ्यांनी नोट करा की होमवर्क करायच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं मेन काम म्हणजे आपला चार्ट क्लीन करणे, जेणेकरून आपल्याला एक चांगला व्ह्यू बघता येईल, चांगला ॲनालिसिस करता येईल. त्यामुळं सगळ्यात पहिला आपण आपला चार्ट जो काय आहे, प्रिव्हियस ड्रॉइंग्स वगैरे आपण क्लीन करून घेणार. तर आपला चार्ट क्लीन झालेला आहे. ओके, आपण होमवर्क चालू करूया. ओके, कसं असतंय, काल जे म्हणजे फ्रायडेला जे काही मार्केट झालं त्यामध्ये भरपूर काय काय इन्फॉर्मेशन आहेत. तिथं कॉल बाईंग केलेली रिटेल पब्लिक आहे, पुट बाईंग केलेलं रिटेल पब्लिक आहे. ओपनिंगवरती मार्केट उद्या कोणाला ट्रॅप करणार हे ठरलं जाते. त्यामुळं आपण गॅप अप ओपनिंग असेल तर कोण ट्रॅप होईल, गॅप डाऊन ओपनिंग असेल तर कोण ट्रॅप होईल, तर साधारण ओव्हरव्ह्यू बघणार आहे. तर सगळ्यात पहिला मी बाय साईडसाठी मी ॲनालिसिस तुम्हाला सांगतो. बाईंग लेवल मार्क करून घ्या. 25,000 राऊंडअप करतो मी 500. 25,500 हेच आपलं असणार आहे बाय साईड एंट्री लेवल. ओके, तर ह्या लेवलला बायमध्ये आपल्याला एंट्री का मिळणार, तर याच्या मागचं लॉजिक मी तुम्हाला सांगतो. फ्रायडेला जे मार्केट होतं त्यामध्ये आपण बघू शकताय की एक चांगलं बुलिश मोमेंटम ह्या इथून यायला सुरुवात झाली. मार्केट गॅप डाऊन झालं, इथून चांगला एक कंटिन्यू फॉल आला. साधारण 25,319 लेवलपासून मार्केटनं रिकव्हरी करायला सुरुवात झाली. इथूनच बॅक टू बॅक मार्केट बुलरनमध्ये राहिलं, बुलिश मोमेंटममध्ये राहिलं. तर हे जी फर्स्ट मोमेंट होती, तर इथं इन्स्टिट्यूशनल ट्रेडरची ही एंट्रीज आहेत, ज्यामुळं मार्केट अपसाईड मोमेंटममध्ये आलं. ओके, त्यानंतर इथं आहे फर्स्ट रेड कॅन्डल. इथं मार्केटनं डे हाय ब्रेक करून एक सेल साईड रिटेलला इन्व्हिटेशन दिलं होतं. ओके, त्यानंतर इथं रिटेल पब्लिक पुट बाईंगमध्ये ट्रॅप झालं. मार्केट कंटिन्युएशन परत अपसाईड मोमेंटममध्ये गेलं, गॅप फिल झाला. अजून एक इथं काय आहे, रेड कॅन्डल. जे रिटेल पार्टिसिपेशननी इथं पण एकदा पुट बायचा प्रयत्न केला आहे, त्यांना पण इथं ट्रॅप करण्यात आले. थोड्या वेळानं मार्केट चांगल्या फॉलमध्ये आपण बघू शकतो की चांगल्या फॉलमध्ये मार्केट आलं. ज्या प्रकारे ह्या इथं कॅन्डल झाली, मार्केटने एक युटर्न घेतला असा दिसत्या क्षणी रिटेल पार्टिसिपेशनने इथं पुट बाय केलेला असणार आहे आणि त्यांना परत मार्केटनं ट्रॅप केले. ओके, आणि मार्केटने एक अपसाईड क्लोजिंग दिलेलं आहे. तर आपल्याकडं हे झाले आपले 3 लेवल्स इथं पुट बायर ट्रॅप झालेले आहेत. फर्स्ट, सेकंड,
आणि हे थर्ड कॅन्डल, ज्यामध्ये काय झाल्यात, पुट बायर्स ट्रॅप झालेले आहेत. तर हे जे कॅरी फॉरवर्डला पोझिशन ठेवून गेले असतील थोड्याफार लॉसमध्ये, काही ब्रेक इव्हनच्या लेवलला, तर ह्यांना अजून मार्केट त्यांचं लॉस बुक होऊस्तवर त्यांना स्ट्रेच करणार. तर ह्यासाठी आपल्याला काय पाहिजे, उद्या फर्स्ट गॅप अप ओपनिंग. गॅप अप ओपनिंग झाली म्हणजेच याचा अर्थ काय आहे, तर ज्यांनी पुट बाईंग केलेलं आहे ते सगळे ट्रॅप झालेले आहेत. ओके, तर एकदा जर का हे पुट बायर्स ट्रॅप झाले असतील तर एक गॅप अप ओपनिंग मिळणार. गॅप अप ओपनिंगलाच हे सगळे लॉसमध्ये आलेले असणार. त्यावेळेला मार्केट काय करणार, थोडंफार रिटेस्टला आपल्या बाय एंट्री लेवलपर्यंत हे खाली येणार. 25,500 ह्या लेवलला रिटेस्ट घेऊन मार्केट अपसाईड मोमेंटम कंटिन्यू करणार. ओके, गॅप ओपनिंग ओपनिंग रिटेस्ट आपल्या एंट्री लेवलला आणि तिथून मार्केट कंटिन्युएशन अपसाईडमध्ये. ओके, तर हा आहे आपला फर्स्ट गेम प्लॅन. याचा आपण टार्गेट ठेवणार आहे 25,574. 25,574 हे आपलं टार्गेट असणार आहे. टार्गेट मी मार्क करतो 24. नुसतं एक 73 पॉईंट्स आपण टार्गेट प्लॅन करतोय. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की मी जेव्हापासून ऑप्शन बाईंगमध्ये काम सुरू केले तेव्हापासून मी इन द मनीमध्ये ऑप्शन बाईंग करतोय. ते पण 200 पॉईंट इन द मनी, फिक्स 200 पॉईंट इन द मनीमध्ये. तर ज्याचं प्रीमियम 200 ते 300 रुपयाच्या मध्ये असते. ओके, तर बाय साईड एंट्री लेवल आपल्याला करण्यासाठी आपल्याकडं स्ट्राईक आहे 25,500 पासून 200 पॉईंट इन द मनी, 25,300ची कॉल स्ट्राईक. यामध्ये आपण एंट्री घेणार आहे ॲट करंट मार्केट प्राईस. ज्या वेळेला उद्या मंडेला गॅप अप ओपनिंग होऊन निफ्टी रिटेस्टसाठी 25,500 लेवलला येईल त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, 25,300च्या कॉलमध्ये एंट्री घ्यायची आहे. जो काही त्यावेळेला प्रीमियम सुरू असेल त्या प्रीमियममध्ये आपण त्या दरात बाय करणार आहे. त्यालाच आपण म्हणतोय करंट मार्केट प्राईस. ओके, हे होतं आपलं बाय साईडचं एंट्री लेवल. ओके, लॉजिक समजलं तुम्हाला? ओके, तर आपण आता बघूया सेल साईड आपण कुठं प्लॅन करणार आहे. तर ज्या वेळेला उद्या मार्केट गॅप डाऊन होईल तर याचं मिनिंग चेंज होणार आहे. कसं काय, तर लक्षात घ्या, मंडेला मार्केट गॅप डाऊन झालं तर ह्यामध्ये कोण ट्रॅप होते, तर मार्केटमध्ये एक चांगलं बुलिश मोमेंटम आलं, त्यानंतर इथं सेलर ट्रॅप झाले, मार्केट परत वर गेलं, इथं सेलर ट्रॅप झाले, मार्केट परत वर गेलं. इन्स्टिट्यूशनल ट्रेडरची ही मूव्ज आहेत फर्स्ट आणि हे सेकंड. यांचं मुवमेंट बघून रिटेल पार्टिसिपेशन सगळ्यात एंडला एंट्री घेते, पार्टिसिपेट करते. तर ह्या कॅन्डलमध्ये रिटेल पब्लिकनं कॉल बायमध्ये एंट्री घेतलेली आहे. ओके, कोणी एंट्री घेतलेली आहे, रिटेल पब्लिकनं. ह्या कॅन्डलमध्ये यामध्ये कोण एंट्री घेतले, ही मुवमेंट बघून रिटेल पार्टिसिपेशन कॉल साईड एंट्री घेतलेले असणार आहे. तर उद्या मार्केट ज्यावेळेला गॅपडाऊन ओपन होईल तर हे सगळे लोक या कॅन्डलमध्ये एंट्री घेतलेले आणि लास्ट आवरमध्ये कोण
बाईंग करून ठेवले असतील त्यांनी सगळे ट्रॅप होणार आहेत. ओके, एकदा त्यांनी ट्रॅप झाले की त्यांनी जोपर्यंत लॉस बुक करत नाहीत तोपर्यंत मार्केटला खालीच राहावं लागते. ओके, त्यासाठी काय करणार मार्केट गॅपडाऊन ओपनिंग या लेवलला, तिथून थोडंफार हे रिटेस्टला येणार आणि तिथनं परत फॉल कंटिन्यू करणार. तर आपल्यासाठी सेल साईड एंट्री लेवल असणार आहे 25,485, 25,485 हे आपल्याकडं आहे सेल साईड एंट्री लेवल, जिथून मार्केट परत एकदा सेल साईड मोमेंटम कंटिन्यू करणार आहे. यासाठी आपण टार्गेट प्लॅन करतोय. या कॅन्डलचा लो. जो आहे 25,424. तर गेम प्लॅन काय आहे, फ्रायडेला ज्यांनी इथं कॉल बाय केल्यात या ठिकाणी बाय केल्यात, कॉलमध्ये एंट्री घेतल्यात, गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर ती लोक ट्रॅप होणार आहेत. मग मार्केट काय करणार, थोडंफार रिटेस्टला या लेवलला येणार, जे आपलं सेल साईड एंट्री लेवल आहे 25,485, 25,485. आणि ज्या वेळेला हे रिटेस्टला येईल त्यावेळेला आपल्याला 200 पॉईंट इन द मनीमधली स्ट्राईक, तर 500 पासून 200 पॉईंट इन द मनी 25,700चा PE या स्ट्राईकमध्ये आपण एंट्री घेणार आहे ॲट करंट मार्केट प्राईस. आपण टार्गेट काय प्लॅन करतोय, मोस्ट एक 60 पॉईंटचं टार्गेट आपण ह्याच्यात प्लॅन करणार. ओके, तर गॅप अप ओपनिंग असेल तर सेलर ट्रॅप होणार, पुट बायर्स ट्रॅप होणार आहेत. गॅप डाऊन ओपनिंग असेल तर कॉल बायर्स यामध्ये इथं ट्रॅप होणार आहेत. त्यामुळं आपण दोन्ही साईडनं आपला गेम प्लॅन असा प्रिपेअर केलेला आहे. ओके, तर 200 पॉईंट इन द मनीमधली स्ट्राईक मी का निवडतोय, लक्षात घ्या. आपण ऑप्शनमध्ये जेव्हा काम करतोय तर ज्या वेळेला आपला ट्रेड बरोबर येणार आहे तर त्यातून आपल्याला एक मॅक्झिमम आउटपुट, मॅक्झिमम प्रॉफिट जर का डिराईव्ह करायचा असेल तर आपला डेल्टा स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. त्यामुळं मी जे 200 पॉईंट इन द मनी स्ट्राईक निवडतोय याचा सर्वसाधारण डेल्टा असतोय 0.7. म्हणजे याचं साधारण भाषेत तुम्हाला सांगायचं झालं तर 100 पॉईंटच्या निफ्टीच्या मुवमेंटला 70 रुपीज प्रीमियममध्ये गेन येणार आहे. म्हणून आपण ज्यावेळेला एक 70.75 पॉईंटचं मुवमेंट कॅप्चर करणार त्यावेळेला त्याचा 70% म्हणजे 52 to 55 रुपीज प्रीमियममध्ये मुवमेंट येणार आहे. मग मॅक्झिमम मुवमेंट कॅप्चर करण्यासाठी आपण इन द मनीमध्ये काम करत असतोय. याचा अजून एक बेनिफिट आहे इन द मनीमध्ये स्ट्राईक निवडण्याचा. काही वेळेला ज्याला सकाळी मोमेंटम बूस्टमध्ये असते, मार्केट एकदम बूस्टमध्ये असते, त्याला हे प्रीमियम असे फास्ट गामा ब्लास्ट म्हणा एवढे फास्ट मुवमेंट करतात की मॅक्झिमम टाईम तुम्हाला जेवढी मुवमेंट निफ्टीमध्ये यायला लागल्या इक्विव्हॅलंट मुवमेंट प्रीमियममध्ये पण मिळून जाईल. यासाठीच आपण काय करतोय, इन द मनीमधल्या स्ट्राईकमध्ये ऑप्शन बाईंग करतोय. तुम्ही सर्वजण, काही जण न्यू कमर्स OTM स्ट्राईक्स निवडता, कमी वर्किंग कॅपिटल असल्यामुळं तुम्ही त्या ऑप्शनकडं जाताय. पण काय होते, ज्यावेळेला मार्केट एक अर्धा पाऊण तास एक लेवलला थांबते त्यावेळेला हे ऑप्शन्स डीके व्हायला सुरुवात होतात फास्ट, त्याच्यावरती इम्पॅक्ट हा जादा असतोय. मग थोड्या वेळानं तुमच्या डायरेक्शनला जरी मुवमेंट आली तर तो प्रीमियम जो डीके झाला आहे तेवढंच रिकवर करतोय. त्यामुळे तुम्ही प्रॉफिटमध्ये लगेच कन्वर्ट होत नाही. प्रॉफिटमध्ये कन्वर्ट होण्यासाठी आपल्या एंट्री लेवलपेक्षा पण अजून जास्त मुवमेंट झाल्यानंतर मग प्रीमियम प्रॉफिटमध्ये यायला सुरुवात होते. हेच टाळण्यासाठी आपण काय करतोय, इन द मनी स्ट्राईकमध्ये
एंट्री घेतो आहे, ज्याच्यामध्ये थीटाचा इम्पॅक्ट हा कम्पॅरेटिव्हली कमी असतो आहे. ज्यावेळेला मुवमेंट यायला सुरुवात होत्या त्यावेळेला गामा त्याला मदत करते, फास्ट रिकव्हरी, आणि त्यामुळे जास्तीत जास्त फायद्यात यायचा चान्सेस हे इन द मनीमधल्या स्ट्राईकला असते. ओके, तर तुम्ही पण हे लेवल्स मार्क करून घ्या. गॅपअप ओपनिंग झालं तर आपला गेम प्लॅन काय असणार आहे, गॅप डाऊन ओपनिंग झालं तर आपला गेम प्लॅन काय असणार आहे, त्याच्या मागचं मी तुम्हाला लॉजिक सांगितलेलं आहे. हा आहे आपल्या मंडेसाठीचा होमवर्क. ओके, सेम ॲनालिसिस मी ग्रुपमध्ये पण, व्हॉट्सअप ग्रुपला पण शेअर करतोय. तर तुम्ही पण व्हिडिओ नक्की आवर्जून बघा. तुम्ही फ्री टाईममध्ये बघा, वेळ काढून बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या ट्रेडिंगमध्ये, तुमच्या लर्निंगमध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायला सुरुवात होईल. अजून एक सांगायचं झालं म्हणजे एखादी कन्सेप्ट तुम्हाला समजली नाही, व्हिडिओमधला कुठला पार्ट समजला नाही, तर परत बॅक जावा, पुन्हा एकदा ती कन्सेप्ट बघा, मल्टिपल टाईम ते बघत राहा, मल्टिपल टाईम ते ऐका, जेणेकरून तुम्हाला ते हळूहळू कन्सेप्ट क्लॅरिटी येत जातील. ट्रेडिंग सोपं आहे, जसजसं समजल तसतसं तुम्हाला ते कळायला सुरुवात होईल. लेवल्स ड्रॉ करा, हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, जेणेकरून इथून पुढं माझा सपोर्ट तर आहेच तुम्हाला. डे बाय डे तुमच्यात प्रोग्रेस होत जातील आणि एक दिवस असा येईल की तुम्ही पहिला होमवर्क करणार, मग माझ्या व्हिडिओज वॉच करायला येणार, तुमची लेवल आणि माझी लेवल मॅच व्हायला सुरुवात होतील. त्यावेळेला तुम्ही एक ॲडव्हान्स टेक्निकल ॲनालिसिसला तयार होत आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. जे ट्रेडिंग शिकतायत, शिकायची इच्छा आहे, ट्रेड करतायत, त्यांच्यासोबत हा शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला पण थोडंफार मोटिवेशन मिळेल, मी अजून तुमच्यासाठी लर्निंग कंटेंट आणत जाईन. आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी ज्यावेळेला लाईव्ह स्ट्रीमिंग चालू करीन माझ्या ट्रेडिंगचं, त्यावेळेला तुम्हाला एक नोटिफिकेशन येत जातील. नवीन नवीन व्हिडिओ ज्यावेळेला अपलोड होतील त्यावेळेला नोटिफिकेशन येत जाईल. धन्यवाद. आपण इथंच थांबूया, भेटूया उद्या सोमवारी आपल्या लाईव्ह ट्रेडमध्ये.